बातमी आज होणाऱ्या एका मोठ्या सुनावणी संदर्भात आहे। राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा 50% जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे। एकूण 26 याचिका आणि संबंधित हस्तक्षेपाचे अर्ज यावरती सुनावणी आहे। राज्यातील 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर चंद्रपूर या 2 महापालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे। त्यावर सुप्रीम कोर्टाने आरक्षण मर्यादा ओलांडल्याबद्दल राज्य सरकारवरती ताशेरे ओढले होते। याआधी तेलंगणात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने कोर्टाने तिथे निवडणुकीला स्थगिती दिली होती। दरम्यान आजच्या सुनावणीत काय होईल याकडे सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात याचिकाकर्ते विकास गवळी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। सगळी परिस्थिती पाहता जर उद्या निवडून आलेल्या ओबीसींची पद 2021 ला जशी 289 लोकांची गेली तशी जर 4200 लोकांची पद या ठिकाणी गेली तर त्याच्यापेक्षा 15 दिवस लेट परंतु थेट व्यवस्थित झालं पाहिजे असं एकंदरीत सगळी परिस्थिती आहे। काही नेत्यांनी जी शंका व्यक्त केली की त्या ठिकाणी ह्या निवडणुका पुढे जाऊ शकतात तर निश्चितपणानं एक 10-15 दिवस एखादा महिना याला डिले होऊ शकतो, परंतु हा डिले होणं ओबीसीच्या फायद्याचे। तर जर गडबड झाली आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जर आरक्षण दिलं गेलं तर उद्या ओबीसीच्या सगळ्या सदस्यांच्या डोक्यावर कायमची टांगती तलवार राहणार आहे। आरक्षण मर्यादेवरती राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। घोषित नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका घेण्यास आयोग आग्रही असल्याचं सूत्र सांगतायत। आयोगाला वाटतंय की 50% पर्यंत आरक्षण असलेल्या निवडणुका व्हाव्यात असं सूत्रांचं सांगणं आहे। 288 पैकी 57 नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये आरक्षण 50%पेक्षा जास्त आहे। 57 नगरपालिका सोडून 231 जागी निवडणुका घेण्यास आयोग आग्रही असल्याचं सूत्रांच्या वतीने सांगितलं जात आहे। दरम्यान आजच्या सुनावणीवरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो 18 पगड जाती 12 बोलतेदार वर्ग आहे या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता, पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे। जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।